आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये शिकविता नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये. नमस्कार. आम्ही सारे खवय्ये या भागात सगळ्यांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. कसं आहे मंडळी, घर म्हटलं की घरातली सगळ्यात महत्त्वाची जागा कुठली आहे तर स्वयंपाकघर, बरं की नाही, किचन. या किचनला एक अनन्यसाधारण महत्त्व आहे बरं का. म्हणजे समजा आपण नवीन घर घेतलं की पहिल्यांदा किचन कसं असावं ह्याच्यावर एक मोठी चर्चा करते. म्हणजे किचन एल टाईप असावं का पॅरल असावं, त्याच्यावर काय ओटा कसा असावा, त्यानंतर आपल्या गॅसचं शेगडीचं माप काय असावं त्याप्रमाणे ओटा असायला पाहिजे, त्यानंतर बेसिन कसं असावं, पांढरं असावं का स्टीलचं असावं, फ्रीजची जागा कुठली असावी, त्यानंतर स्टोअरची जागा कशी असावी, ओव्हन कुठे ठेवता येईल, त्यानंतर चिमणी लावायची की नाही, गॅस सिलेंडर कुठे ठेवायचं, हे अशा अनेक गोष्टी त्यात स्वयंपाकघरात दडलेल्या असतात. आणि मग एकदा स्वयंपाकघर तयार झालं की मग गृहिणी खुश होते आणि गृहिणी खुश झाले की आपण खुश, सगळेच खुश, बरोबर की नाही. तर ह्या किचनला अतिशय अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. तर हे असे मॉड्युलर किचन बनवणारी एक माझी मैत्रीण इथे आलेली आहे. आता आपण तिचं स्वागत करूया. नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? तृप्ती पुराणिक. तृप्ती पुराणिक. बरं, राहायला कुठे? ठाण्याला. ठाणे. शिक्षण मूळची कुठली तू? आर्किटेक्चर केलंय जे स्कूल ऑफ आर्किटेक्चर मधनं, ठाण्याचीच आहे. हां. आणि व्यवसाय मी मॉड्युलर किचनचा स्टुडिओ आमचा स्वतःचा एलिमेंट्स म्हणून ठाण्याला, आणि इंटेरियर डिझायनिंग करते. व्यवसाय नाही आर्किटेक्ट, पण बिझनेस आहे मॉड्युलर किचनचा. हे कसं काय जमलं किंवा सुचलं किंवा काय करावं असं वाटलं? आर्किटेक्चर कम्प्लीट केल्यानंतर बिझनेस करत होते मिस्टरांबरोबर. आर्किटेक्चरचे थोडीशी प्रॅक्टिस आणि ड्रॉइंग्स करायचे. आणि मग मुलगा झाल्यानंतर असा विचार केला की स्वतःचा काहीतरी व्यवसाय चालू करावा, छोटासा का असे ना. सो मॉड्युलर किचन्स चालू केले आणि त्याच्यामध्ये माझी नणंद आहे, ती माझी पार्टनर आहे आणि आम्ही दोघी मिळून ते करतो. त्या आधुनिक किचन जमवण्यासाठी किंवा उभं करण्यासाठी तुम्हाला काय काय करावं लागतं? मेहनत काय आहे? आपल्याला यश दिसतं पण ते मेहनत काय? बरोबर आहे. मेहनत अशी काही फारशी नाही आहे. तुम्हाला डिझायनिंगची जाणीव लागते आणि ॲज अ वुमन म्हणून किंवा गृहिणी म्हणून किचनमध्ये काय काय गोष्टी कुठे कुठे लागतात त्याची जाणीव आहे. आणि आर्किटेक्चर केल्यामुळे डिझायनिंगचे ॲटलिस्ट मेजरमेंट्स किंवा या गोष्टींची जाणीव आहे आणि ॲस्थेटिक सेन्स चांगला आहे, त्यामुळे त्या सर्व गोष्टी जमून आल्या. पण आता ही डिझाईन्स बनवण्यासाठी तुला कुठे बाहेर परदेशात जावं लागतं का किंवा सगळं नेटवर मिळतं? नाही, परदेशात जावं नाही लागत, पण परदेशातली सगळी टेक्नॉलॉजी इथे अवेलेबल आहे. सो सगळ्या जर्मन कंपनीजचे हार्डवेअर आहेत किंवा अशा बऱ्याच कंपनीज आहेत ज्यांच्यावर आमचे टायअप्स आहेत, ज्यांच्याकडून आम्ही शटर्स वगैरे बनवून घेतो किंवा बास्केट्स मॅन्युफॅक्चर करून घेतो. सो हे सगळं करून आम्ही कस्टमाइज किचन बनवतो, म्हणजे ज्याला जसं हवं तसं किचन आम्ही बनवून देतो. आम्ही पहिले तर त्यांच्या घरी जाऊन किचनचे मेजरमेंट्स घेतल्यानंतर त्यांच्या रिक्वायरमेंट काय आहेत, म्हणजे ती फॅमिली गुजराती आहे का साऊथ इंडियन आहे का महाराष्ट्रीयन आहे, ह्याच्याप्रमाणे पण प्रत्येकाच्या नीड्स वेगवेगळ्या असतात. म्हणजे आता गुजराती लोक असतील तर त्यांना खूप सारं स्टीलचं अट्रॅक्शन खूप आहे, त्यामुळे स्टीलच्या आणि दळस ट्रॉलीज असतील तर त्यांना असं वाटतं की ते सेफ आहे. आणि साऊथ इंडियन असेल तर त्यांचे रग्बू वगैरे असतात ज्याच्यामध्ये ते पीठ दळतात आपलं इडलीचं वगैरे, सो त्याचं स्टोरेज कपॅसिटी त्यांना लागतं. तसंच गुजरात्यांना पण प्रचंड स्टोरेजची कपॅसिटी, म्हणजे धान्य ते वर्षाचं वगैरे साठवतात. आणि जर वर्किंग महाराष्ट्रीयन फॅमिली असेल तर ते तेवढं स्टोरेज मागत नाहीत, कारण ते महिन्याला धान्य आणतात. सो त्या कपॅसिटीप्रमाणे, त्यांच्या रिक्वायरमेंटप्रमाणे आणि त्यांच्या नीड्सप्रमाणे, वर्किंग लेडी असेल तर तिला हाताशी जास्त काय पाहिजे किंवा गृहिणी असेल तर तिला काय पाहिजे ह्याचा विचार करूनच आम्ही किचन बनवतो. ओके. आता हे तर आपण तुम्ही किचन बनवण्याबद्दल आपण बोललो, पण किचन मध्ये बनवण्याबद्दल आता आपण बघायचंय तर आपण किचनकडे जायचं. ओके. आमच्या खव्याने आज काय काय दाखवणार आहेस? सिझलर करणार आहोत आपण पहिले, व्हेजिटेबल सिझलर. बरं. आणि त्याच्यानंतर सॅलडचे कप्स बनवणार आहोत आणि एक मॉकटेल. ओके. हे काय मांडलंयस दुकान? आपण पहिल्यांदा काय करतो?
पहिल्यांदा आपण एक सॉस बनवून घेणार आहोत. मी आधी सिझलर्स करतो ना आपण? सिझलर्स करतो. ओके, मला साहित्य सांगा ती. हे काय आहे? ओके, ही असं लेट्युसची सांगूया. पानं आहेत. ओके. हे कॅप्सिकम म्हणजे भोपळी मिरची आणि टमॅटो आहेत. ब्रोकोली आहे, गाजर आहे आणि फरसबी आहे. ओके. मशरूम्स आहेत. मिक्स भाजी आहे. भात आहे ज्याच्यामध्ये टोमॅटो सॉस मिक्स केलेला आहे. ओके. नूडल्स आहेत वाफवलेल्या. लसूण आहे. बटर, ग्रीन पीज म्हणजे मटार, गाजर आणि फरसबी आहे. ओके. पनीर आहे. मिरची आहे. चीज आहे. कॉर्नफ्लॉवरची पावडर आहे. सॉस आहे टोमॅटो सॉस. सोया सॉस आहे. मीठ आणि मिरपूड. एवढंच आहे सामान. असं असतं काय एवढं म्हणजे दिवाळी असल्याशिवाय आम्ही नाही एवढं करत. बरं असू दे, तू केलेस तर छान. बरं मला सांग, ह्या भाजीत काय काय आहे? मिक्स भाजी म्हणजे काय? मिक्स भाजी म्हणजे ह्याच्यामध्ये फ्लॉवर, गाजर, वाटाणा, फरसबी आणि बटाटा हे वाफवून घेऊन स्मॅश केलं आणि आलं लसूण मिरचीची पेस्ट घालून त्याच्यावरती थोडं परतून घेतलं. ओके. आणि हे भात बनवतानाच त्यात तू टोमॅटो सॉस नाही, भात आधी वाफवून घेतला, उपसून घेतला भात वाफवून. मग त्याच्यामध्ये थोडासा लसूण आणि टोमॅटोचा सॉस मिक्स केला. लसूण आणि टोमॅटोचा सॉस. ओके. साहित्य बघितलेलं आहे. धमलो बघून बघून. साहित्य बघितलं. आता जाऊया कृतीकडे. काय करायचं पहिल्यांदा कृती मला सांग. पहिल्यांदा आपण एक सॉस बनवून घेऊया आपल्या सिझलरवरती टाकण्यासाठी. बरं, काय त्यासाठी लागेल तुला? त्यासाठी मला लसूण लागेल, मिरची लागेल, सोया सॉस आणि कॉर्नफ्लॉवरचे 2 चमचे पावडरीमध्ये पाणी घालून. अरे तुला बाउल पण लागेल ना? कॉर्नफ्लॉवरची 3 चमचे पावडर घेतली मी. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालूया. अजून घाला. बरं, हा तुमचा जो मॉडेलचा जो बिझनेस आहे त्यामध्ये यजमानांची कितपत साथ आणि यजमानांचं नाव काय आणि ते काय करतात? यजमानांचं नाव शैलेश पुराणिक आहे. ते पण आर्किटेक्ट आहेत आणि त्यांचा रिअल इस्टेटचा बिझनेस आहे स्वतःचा. बरं, म्हणजे ते पुराणिक बिल्डर्सचा. हो. ते का? हो. आणि त्यांच्या सगळ्या प्रोजेक्टमध्ये आम्ही अम्युनिटी म्हणून किचन्स देतो. अरे वा, हे बरं झालं. या घरातूनच धंदा सुरू झाला. हो. शोधायला नको बाई. ओके. तेल तापलंय. तेल तापलंय. थोडासा लसूण टाकूया आधी. मिरची टाकूया. थोडं तिखटच करा. तिखट हवाय. हो. तुला काय तिखट आवडतं गोड आवडतं? मला तिखट आवडतं. थोडासा ब्राऊन होऊन द्यायचा. सोया सॉस टाकायचा. हे काय म्हणायचं? ही कॉर्नफ्लॉवरची पेस्ट करून घेतली आपण, ते टाकायचं. ही मंचुरियनची ग्रेव्ही सारखं आपण बनवून घेतलं. ओके ओके. त्याच्यामध्ये थोडंसं किंचित मीठ टाकायचं. आता हे सगळं एकजीव झालं की आपलं तयार. हो. आमचा सोया सॉस तयार झालेला आहे. आता काय करायचं पुढे मला सांग. आता ह्याच्यामध्ये तेल तापवलंय. आपण आता नूडल्स करून घेऊया. थोडासा लसूण टाकायचा. तुझ्या सगळ्या कामाच्या धबाडक्यात किचन मध्ये काम करायला किती वेळ मिळतो? फारच कमी. फारच कमी. बरं, स्वतःच जे किचन आहे ते तूच बनवलं का दुसऱ्याने कोणी बनवलं? मीच बनवलंय. अरे शुअर? हो. बीन्स आणि हे टाकायचं. झालं सगळं? नाही, थोडं बस. नंतर मशरूम टाकायचंय त्याच्यामध्ये तोडून. हो. काय करायचं? पनीर हवं. मीठ हवंय. मीठ कमी करू दे. हो. आता काय करायचं? आता ती प्लेट आपण तापत ठेवली आहे. ओके. ती तापतच राहून दे. अभी क्या करणे? आता आपल्याला ह्याच्यामध्ये भरून घ्यायचंय. ही तुझी भाजी. भाजी आणि भात. आता हे जे टमॅटो आहेत ते आपण स्कूप करून त्याच्या आतलं सगळं काढून घेतलंय आणि ते थोडेसे गरम पाण्यामध्ये वाफवून घेतले. हे अजून मऊ झाले. त्याच्यामध्ये भात भरायचे आपल्याला. हा पदार्थ कुठे शिकलीस तू?
सिझलर्स खायला मला खूप आवडतात. त्यामुळे कोबेज किंवा योकोजमध्ये जाऊन सिझलर खायचो. तर घरी तसे सासू सासरे व्हेजिटेरियन असल्यामुळे मग व्हेज सिझलर ट्राय केला आणि मग असं वेगवेगळ्या काहीतरी त्याच्यामध्ये ॲडिशन्स करत गेलो. अच्छा, तू नॉनव्हेज व्हेज दोन्ही? हो. आणि ही जी मिरची आहे त्याच्यामध्ये आपण भाजी बनवणार. याचा अर्थ भाजीची चव अप्रतिम असणं आवश्यक आहे बरं का. सो हे दोन्ही रेडी केले आपण. आता या प्लेटवरती आपल्याला हे सगळं अरेंज करायचं आहे. बरं. थोडंसं बटर लावायचं प्लेटला. तर लसूण टाकायचं. त्याच्यावरती आपल्याला ते ब्रोकोली आणि हे जे आपण वाफवून घेतलंय, ब्रोकोली आहे, फरसबी आहे आणि हे गाजराच्या काही स्टिक्स आहेत, या परतून घ्यायच्या. हे साधारणपणे अशा लावून घ्यायच्या इथे. आता हे पान आहे लेट्यूसचं, हे पान आपण इथे अरेंज करायचं आहे. त्याच्यावरती आपल्याला हे नूडल्स टाकायचे. हे झालंय. आता हे जे भरलेलं आहे ते आपण एका साईडला अरेंज करून घ्यायचं. त्याच्यावरती आपण हा सॉस घालणार आहे. आणि त्याच्यावरती किसलेलं चीज. ऐसा आहे साहेब. आणि आता ही प्लेट उचलून आपल्याला ह्याच्यावरती ठेवायची. ती प्लेट गरम झाल्यामुळे तो सॉस शिजल होत राहतो आणि तुम्ही भाज्या आणि नूडल्स आणि राईस आणि सगळं असल्यामुळे इट्स अ फुल मील. फुल मील. हे दिस इज रेडी टू सर्व. वरून अजून काय गार्निशिंग नाही. हवा असेल तर टोमॅटो सॉस घालू शकतो, पण आपण ऑलरेडी एक सॉस बनवून घातलाय त्यामुळे टोमॅटो सॉस लागेल तसा घेऊ शकतो. घ्या, लिहून घ्या. मी ते उभं राहून बघून नव्हते, तुम्ही लिहून घ्या. पट साहित्य आणि कृती. व्हेज सिझलर बनवण्यासाठी लागणारं साहित्य: लेट्यूसची पानं, ब्लांच केलेली सिमला मिरची आणि टोमॅटो, ब्रोकोली, गाजर, फरसबी, मशरूम्स, मिक्स्ड भाजी, तयार भात, वाफवलेले नूडल्स, लसूण, बटर, पनीरचे तुकडे, मिरची, चीज, कॉर्नफ्लोअर, टोमॅटो सॉस, सोया सॉस, मिरपूड आणि मीठ. कृती: फ्लॉवर, गाजर, वाटाणा, फरसबी आणि बटाटा या भाज्या एकत्र वाफवून मॅश करून घ्याव्यात. तेलावर पेस्ट घालून त्यावर परतून मिक्स भाजी तयार करावी. भात वाफवून घ्यावा आणि तेलावर लसूण परतून त्यामध्ये टोमॅटो सॉस आणि भात घालून तो परतून घ्यावा. एका बाउलमध्ये कॉर्नफ्लोअर घेऊन त्यामध्ये पाणी घालून पेस्ट तयार करावी. फ्रायपॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये लसूण, मिरची, सोया सॉस, कॉर्नफ्लोअरची पेस्ट आणि मीठ घालून सॉस एकजीव करून घ्यावा. दुसऱ्या कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये लसूण, फरसबी, गाजर, मशरूम्स, पनीर, मिरपूड, मीठ आणि वाफवलेले नूडल्स एकजीव करून घ्यावेत. सिझलर प्लेट तापवून घ्यावी. ब्लांच केलेल्या टोमॅटो मधला गर काढून त्यामध्ये लसूण आणि टोमॅटो सॉस घातलेला भात भरावा. ब्लांच केलेल्या सिमला मिरची मध्ये एकजीव केलेली भाजी भरावी. सिझलर प्लेट मध्ये बटर घालून त्यावर लसूण, ब्रोकोली, फरसबी आणि गाजर परतून घ्यावं. त्यावर लेट्यूसचं पान अरेंज करावं. या लेट्यूसच्या पानावर वाफवलेले नूडल्स, स्टफ्ड सिमला मिरची आणि स्टफ्ड टोमॅटो अरेंज करावा. सिझलर प्लेटवर तयार केलेला सॉस आणि चीज घालून डिश सर्व्ह करावी. चला, सगळं व्यवस्थित लिहून घेतलं ना. दमायला झालं असेल, पण काय चांगलं खायचं असेल ना तर थोडीशी मेहनत करायला लागते. ओके, आता आपण तृप्तीच्या पुढच्या रेसिपीकडे जायचं. पुढची रेसिपी काय आपली? सॅलड कप्स. सॅलड कप्स. ओके, सॅलड कप्सची मला फक्त आधी साहित्य सांग. काय काय हे काय? हे टोमॅटो आहे, छोटे बेबी टोमॅटोज, लेट्यूसची चिरलेली पानं आहेत, चीज आहे, ब्रोकोली आहे, स्प्राउट्स आहे, पनीर आहे, कॅप्सिकम आहेत. रेड आणि येलो कॅप्सिकम आपल्याला मार्केटमध्ये मिळतात. स्वीटकॉर्न आहे, लिंबू, मिरपूड आणि मीठ. आता काय करायचं तृप्ती मला सांग. आता आपल्याला एक बाउल लागेल मिक्सिंग करायला. ओके, काय काय मिक्स करतो आपण त्यात? त्याच्यामध्ये पहिले आपण कॅप्सिकम टाकूया, चिरलेले आहे हे.
त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये वाफवलेली ब्रोकोली हं. आणि हे स्प्राउट्स आहेत ते काही वाफवलेले नाही आहेत, बरं. ते तसेही ज्युसी लागतात खायला. त्याच्यानंतर स्वीटकॉर्न टाकणार आहोत, लेट्यूसची पानं आणि टमॅटो, पनीर. टोमॅटोची टेस्ट बघितलीस का? चांगले आहेत ना? हो, नाही, मला इथं ठेवलंय म्हणून टेस्ट बघायला. ओके. आता ह्याच्यामध्ये मिरपूड घालायची आणि मीठ घालायचं. लिंबू. हो, लिंबू पिळायचं आहे. ओके, आता हे मिक्सचर तर झालेलं आहे. आता काय, व्हॉट नेक्स्ट? आता मिक्सचर आपल्याला ते जे आपण कॅनापीज घेतले त्यांच्यामध्ये भरायचं आहे. या कॅनापीज आहे, याच्यामध्ये आपण हे मिश्रण भरणार आहोत. त्याच्या आकाराप्रमाणेच टोमॅटो घेतलेले आहेत. तुमचा मुलगा कितवीला आहे म्हणाले? 11वीत आहे. 11वीला? 11वीला सायन्सला आहे. 11वी सायन्स आहे. म्हणजे त्याचंही दिवसभराचं शेड्यूल टाईट हो असतं, सायन्स आहे म्हणून. हो. दॅट्स इज रेडी टू सर्व. येस. फर्स्ट क्लास. हे असंच उचलून तोंडात टाकायचं ना? हो, आणि ह्याच्यावरती थोडंसं केचप टाकलं तर ते मुलांना आवडतं. अजून आवडेल. ओके, तू उचला. उचला म्हणजे हे नाही, पेन उचला, लिहून घ्या साहित्य आणि कृती. सलाड कप्स बनवण्यासाठी लागणारं साहित्य: बेबी टोमॅटोज, लेट्यूसची चिरलेली पानं, चीज, वाफवलेली ब्रोकोली, स्प्राउट्स, पनीरचे तुकडे, बारीक चिरलेली लाल आणि पिवळी सिमला मिरची, मक्याचे दाणे, लिंबाचा रस, मिरपूड, मीठ आणि रेडीमेड कॅनपीज. कृती: प्रथम एका बाउलमध्ये बारीक चिरलेली लाल आणि पिवळी भोपळी मिरची घेऊन त्यामध्ये वाफवलेली ब्रोकोली, स्प्राउट्स, वाफवलेले मक्याचे दाणे, लेट्यूसची पानं, चिरलेली बेबी टोमॅटोज, पनीरचे तुकडे, मिरपूड आणि मीठ घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं आणि त्यामध्ये लिंबाचा रस घालावा. रेडीमेड कॅनपीज मध्ये तयार केलेलं सॅलड भरावं आणि वरून चीज घालून सॅलड कप सर्व्ह करावेत. चला, सगळं व्यवस्थित कळेल असं लिहून घेतलं ना? व्हेरी गुड. आता पुढची रेसिपी काय? आपण एक छोटंसं मॉकटेल बनवतोय. हा, सिझलर बरोबर खायला. हा, मॉकटेलच्या आधी मला काय काय साहित्य सांग मला. आईस आहे, क्रश्ड आईस आहे, शुगर सिरप आहे, हे आपल्याला लेमोनेड आहे, स्ट्रॉबेरी क्रश आहे, स्ट्रॉबेरी चिरलेले आहे, मिंट आहे आणि द्राक्ष आहे. ओके, काळी द्राक्ष आहे. साहित्य बघितलं. आता जाऊया पटकन कृतीकडे. पत्रकन असं म्हणणार तुम्ही, पटकन कृतीकडे. आता काय करायचं? पहिले आपण आईस टाकूया. फळं टाकूया. त्याच्यावरती शुगर सिरप टाकायचं. ओके. दोन चमचे. कारण लेमोनेड थोडंसं आंबट असतं. त्याच्यावरती स्ट्रॉबेरी क्रश टाकायचा आणि लेमोनेड. झालं सगळं? हो. त्याच्यावरती मिंट लिव्स टाकायच्या आणि हे चिल करून सर्व करायचं आहे. क्या बात है. लिहून घ्या साहित्य आणि कृती. स्ट्रॉबेरी लेमनेड मॉकटेल बनवण्यासाठी लागणारं साहित्य: क्रश्ड आईस, शुगर सिरप, लेमनेड, स्ट्रॉबेरी क्रश, चिरलेले स्ट्रॉबेरीचे तुकडे, पुदिन्याची पानं आणि चिरलेली काळी द्राक्ष. कृती: प्रथम मॉकटेल ग्लासच्या तळाशी बर्फ घालावा, त्यावर बारीक चिरलेले स्ट्रॉबेरीचे तुकडे, द्राक्षांचे तुकडे, शुगर सिरप, स्ट्रॉबेरी क्रश, लेमनेड आणि पुदिन्याची पानं घालून थंड करून मॉकटेल सर्व्ह करावं. तृप्तीचे दोन्ही पदार्थ तयार झालेले आहेत आणि आता मी ते खाऊन बघणार आहे. बऱ्याच दिवसांनी हे खायचा योग आलेला आहे. तृप्ती, तू पण खा. घाबरू नकोस. तुम्ही खाताय म्हणून घाबरते. नको आता काही आयुष्यात. खरंच मरू दे ते शूटिंग आणि पेटिंग. पिऊन घेतो आधी. कसा दिसतो ना माझा चेहरा, प्रसन्न असा. काय जळतात, काय की लोक जाम जळतात माझ्यावर.
पण जाण्याचं काय कारण नाही, तुम्ही या हॉट सीटवर येऊन बसू शकता. पण त्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल, तुमच्या मनातले डोक्यातले असे वेगवेगळे जे पदार्थ आहेत ना ते मला लिहून कळवायला लागतील. आणि त्यासाठी आमचा पत्ता असा आहे, आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होत आणि व्यवस्थित जोरदार सगळे पुराणिक बिल्डर्स अँड ऑफकोर्स एलिमेंट्स. तुझी नणंद जोरदार तुमचा बिझनेस हो अशीच परमेश्वराच्या चरणी मी प्रार्थना करतो. आणि इथे आल्याबद्दल, वेळात वेळ काढून आल्याबद्दल मनापासून आभार. पण नुसते आभार नाही, आमच्याकडून एक छोटीशी प्रेमाची भेट आहे आपल्याला. थँक्यू. येस. हा चला मंडळी, मॉड्युलर किचनमधून आपण खाण्यापर्यंत पोहोचलेला हा म्हणता आता ही खायची वेळ आलेली आहे, त्यामुळे माझी निघायची वेळ आलेली आहे. पुन्हा भेटायचंच आहे ह्यावेळी, ह्याच वेळी, ह्याच दिवशी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा. नव्या नव्या चवी ढवी विसरल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवेचे पंगत किस्से तुम्हाला आवडावे. खाणाऱ्याने खात पहिली रेसिपी आहे हब ब्रेडेड क्रिस्पी व्हेजिटेबल. खवय्ये आम्ही आपली दुसरी स्पॉन्टानियस रेसिपी आहे स्प्राउट्स अँड पोटॅटो फ्रिटर्स आणि त्याच्यावर आपण देणार आहोत पास्ता.